श्री स्वामी समर्थ. श्रीकृष्णाला मोरपीस इतकं प्रिय आहे की ते सदैव आपल्या मुकुटामध्ये त्याला धारण करतात. याच मोरपिसाचे वास्तुशास्त्रामध्येही विशेष महत्त्व सांगितले जाते. घरातील कोणत्या स्थानी मोरपीस ठेवणे लाभदायक ठरते, तसेच मोरपिसाच्या कोणत्या उपायाने घरामध्ये सुख समृद्धी नांदते. आपल्या पुराणकथामध्ये अशा काही वस्तूबाबत माहिती दिलेली आहे ज्या देवाला अतिशय प्रिय आहेत, तसेच ज्या आपल्या घरामधल्या विशेष स्थानी ठेवल्यास आपल्याला सुख समृद्धी प्राप्त करून देतात. आज अशाच एका कृष्ण देवाला अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तूविषयी आपण माहिती घेणार आहोत. आपल्याला ठाऊक आहे की श्रीकृष्णाला मोरपीस इतकं प्रिय आहे की ते सदैव आपल्या मुकुटामध्ये त्याला धारण करतात. याच मोरपिसाचे वास्तुशास्त्रामध्येही विशेष महत्त्व सांगितले जाते. 1. मोरपिसाचा एक उपाय तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष नाहीसे करू शकतो. सोमवारच्या दिवशी छोट्या आकाराचे 8 मोरपीस घ्या व ते व्यवस्थित एकत्र बांधा. मग ते हातामध्ये धरून ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करा. असे केल्यास तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष नाहीसे होतील. नंतर या मोरपिसांना तुमच्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेस एखाद्या कोपऱ्यात अशा प्रकारे लावा की येणाऱ्या जाणाऱ्या सर्व व्यक्तींना ते दिसतील. 2. मोरपिसांचा पंखा आपल्या देवघरात जरूर ठेवावा. नियमित पूजा झाल्यानंतर त्या पंख्याने देवाला हवा घालावी. ईश्वरचरणी लीन होऊन केलेल्या या पूजेच्या उपायामुळे तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि आयुष्यात कशाचीही कमतरता जाणवणार नाही. 3. जर तुम्ही शनीच्या कोपामुळे चिंतित असाल तर शनिवारी हा उपाय केल्यास नक्कीच आराम मिळेल. शनिवारी काळ्या धाग्यामध्ये 3 मोरपीस बांधा. 5 अखंड सुपाऱ्या घेऊन त्यावर पाणी शिंपडा व ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. असे केल्यास तुमच्यावरील शनीची वक्रदृष्टी नाहीशी होईल. 4. जर बऱ्याच काळापासून घरामध्ये तुम्हाला आर्थिक चणचण जाणवत असेल व कित्येकदा प्रयत्न करूनही तुमच्या हातात पैसे टिकत नसतील तर तुम्ही हा उपाय नक्की करायला हवा. आपल्या पैसे ठेवण्याच्या जागी नेहमी 3 मोरपंख नक्की ठेवा. असे केल्यास आई लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होते आणि घरात धनसंपत्तीची वाढ होते असे मानले जाते. 5. वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की घराच्या प्रवेशद्वारातून नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा ग्रहामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे मुख्य दरवाजावर मोरपंख लावल्यास घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, तसेच दृष्टीदोषापासूनही रक्षण होते. 6. मुलांच्या खोलीत मोरपीस नक्की लावा. श्रीकृष्णाला मोरपीस अत्यंत प्रिय आहे आणि लहान मुले ही बाळकृष्णाचे रूप आहेत असे मानले जाते. त्यामुळे ज्या ठिकाणी मुलं बसून अभ्यास करतात त्या ठिकाणी मोरपीस जरूर लावावे. असे केल्यास मुलांच्या एकाग्रतेत वाढ होते आणि वाचलेल्या गोष्टी त्यांना कायम लक्षात राहतात. 7. जर पती पत्नीच्या नात्यात तणाव असेल तर घराच्या बेडरूममध्ये मोरपंखाचा फोटो लावावा. 8. घराच्या पूर्व दिशेला मोराचे पीस ठेवणे खूप शुभ मानले जाते. याशिवाय उत्तर पश्चिम दिशेलाही तुम्ही मोराची पिसे लावू शकता. शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत राहू दोष आहे त्यांनी मोराची पिसे उत्तर पश्चिम दिशेला लावावीत. यामुळे कुंडलीतील दोष कमी होतो. 9. जर तुम्ही लिव्हिंग रूममध्ये पूर्व दिशेला मोराचे पीस लावले तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. याचबरोबर तुम्ही बेडरूममध्ये मोराची पिसे देखील लावू शकता. त्यामुळे मन प्रसन्न राहून वैवाहिक जीवन सुखी होते. 10. वास्तुदोष दूर करण्यासाठी मोराच्या पिसांचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी मोराचे छोटे पंख एकत्र बांधून घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावावे. 11. जर घरात मोराची पिसे लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा की घरातील सर्वांना दिसतील अशा जागी मोरपीस ठेवावे. यामुळे घरात सकारात्मक अनुभव येतील. घरात मोराचे पीस ठेवल्याने देवता आणि नवग्रहांचाही वास होतो. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि सकारात्मकतेचा घरात वास राहतो. घरामध्ये मोराची पिसे लावल्याने येणाऱ्या सर्व समस्या दूर होतात.
घरात मोराची पिसे बसवल्याने सुख शांती राहते. घराच्या आग्नेय दिशेला मोराचे पंख लावावेत. असे केल्याने घरात सकारात्मक वातावरण राहते. पूजेच्या ठिकाणी मोराचे पीस ठेवल्यास शुभ परिणाम प्राप्त होतात आणि घरात आनंदाचे वातावरण राहते. यासोबतच त्यातून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात. तसेच भरपूर पैसा मिळतो. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते. हिंदू धर्मात मोराच्या पिसांना अतिशय पवित्र मानले जाते. अशावेळी अनेक जण मोराची पिसे घरात ठेवतात. घरामध्ये मोराची पिसे योग्य दिशेला ठेवल्यास फायदा होतो आणि आर्थिक अडचणीतून मुक्ती मिळते. याही गोष्टी कायम लक्षात ठेवा. घराच्या मुख्य दरवाजावर कचऱ्याची पेटी ठेवू नये. घरात खरकटी भांडी ठेवू नये. संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळेत झोपू नये किंवा जेवू नये. असे केल्यास घरात दरिद्री पसरते. घरात मुख्य दरवाजावर गणेशाची मूर्ती लावणे फार शुभ मानले जाते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.